80 ते 95 पर्यंत जे लोक जन्मलेत, तर त्यातल्या प्रत्येक मिडल क्लास मुलाचं एक स्वप्न असतं की आपल्याकडे, अरे पंक्चर झालेलं दिसतोय टायर, आपल्याकडे एक कार असली पाहिजे. सो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला जॉब लागला की एक कार घ्यायची. त्या कारसाठी एकच मिनिट, कार घेण्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागतील किंवा त्याच्यासाठी जे काही हार्डवर्क, जे काही करायचं आहे ते करायला तो मुलगा तयार असतो. जसं जॉबला लागेल तसं प्रत्येकाच्या विशलिस्टमध्ये, बकेट लिस्टमध्ये एक गोष्ट असते की मला एक कार घ्यायची आहे. भले ती त्यांच्या बजेटनुसार असेल, अगदी आल्टो असो, वॅगनर असो किंवा मोठी हॅरियर असो. सो इनिशियली प्रत्येक मुलाचं स्वप्न स्टार्ट होतं की बाबा आपल्याकडे आल्टो तरी असली पाहिजे. सो जसं जसं बजेट वाढू तसं तसं मग ते आल्टोपासून सेलेरिओपर्यंत येतं. सेलेरिओचं परत वॅगनर होतं, वॅगनरचं टियागो होते, टियागो नंतर नेक्सॉन होते. असं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. पण मला असं वाटतंय की असा कुठलाच मुलगा नाही की ज्याला असं वाटत नाही की आपल्याकडे कार नसावी. कारण की त्यांनी जे पाहिलं आहे आपल्या, आणि ते फक्त त्याच्यासाठी नसते. माझं असं म्हणणं आहे की त्याच्या आईवडिलांना त्याच्या कारमध्ये बसावं हेच त्याचं स्वप्न असतं. म्हणूनच तो हे सगळं कष्ट करत असतो. आईवडिलांनी त्याच्यासाठी जे काही आत्तापर्यंत कष्ट घेतले, त्याला शिक्षण दिलं आणि जी काही लाईफ दिली, त्याच्यामुळे जॉब लागला व्यवस्थित. सो त्यामुळेच फक्त त्याला असं वाटतं की नाही, आपले आईवडील पण जे कष्ट आईवडिलांनी भोगलं आहे त्याचं काहीतरी कुठे पे ऑफ झाला पाहिजे. म्हणूनच त्याचं स्वप्न असते की कार घेऊन त्यांना मस्तपैकी फिरवून आणणे आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो फक्त बघायचा आहे. हाच विषयासाठी त्याच्याकडे खूप जास्त कष्ट असतात. सो सेकंड कार वेगळी गोष्ट आहे, पण जी पहिली कार घ्यायचा जो आनंद आहे तो शब्दामध्ये एक्सप्लेन करण्यासारखा नसतोच. प्रत्येकाला जी काही पहिली कार घेतल्यानंतरचा आनंद आहे आणि जी काही फिलिंग्ज असतात आणि आनंदाश्रू जे असतात, तो सगळ्यात भारी जर अनुभव घ्यायचा असेल तर कुठे घेऊ शकतो आपण, तर तो गाड्या जिथं डिलिव्हरी होतात, सर्व्हिस जे वर्कशॉप्स आहेत, शोरूम्स आहेत, तिथे तो एक्सपिरियन्स आपण करू शकतो. तो आईवडिलांच्या डोळ्यामध्ये दिसणारा आनंद, फॅमिलीमध्ये वाईफ असो किंवा जे काही मुलं असतील त्यांच्या डोळ्यामध्ये जो काही आनंद बघायचा एक्सपिरियन्स आपल्याला जर घ्यायचा असेल तर शोरूमला जाऊन घेतला पाहिजे. सो मला असं वाटते की कार हे आता पहिल्यांदा अशी गरज होती. आता आता बघायला गेलं तर ती गरज नाही राहिलेली, आता हाऊस झाली आहे. आता ती वेगळ्या लेवलला गेली. लोकांना त्या गरजेपेक्षा शो ऑफमध्ये जास्त वाटायला लागले. सो जर बेसिकली बघायला गेलं तर एक आपलं बजेट 7-8 लाख रुपये जरी असेल तरी लोक 15 लाखाच्या गाड्या घेतात. का तर मला शो करायचं आहे. सो ते कुठंतरी जो त्याचा पर्पज होता गाडीचा तो जास्त झाला आहे, वेगळाच पर्पज सॉल्व्ह व्हायला लागला आहे आता. पण माझं असं म्हणणं आहे की हे स्वप्न प्रत्येकानं उराशी बाळगलंच पाहिजे आणि ते पूर्ण केल्यावर जो काही आनंद मिळतो ते कुठंच तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही. माझ्याकडे पहिली कार होती टियागो, आता मी नेक्सॉन घेतली. मला नेक्सॉन घेताना आनंद होताच, पण टियागो घेताना जो काही आनंद होता, मला गाडी चालवायला येत नव्हती, ड्रायव्हिंग क्लासमधून मी क्लास केला होता, पण तरी देखील मला एक स्वप्न होतं की नाही, मला गाडी घ्यायची आहे. आणि गाडी घेतल्यानंतर पहिल्या दिवशी तर गाडी मला चालवायला आणि मित्रांनीच चालवली. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी हळूहळू गाडी शिकलो, गाडी चालवली. आणि ज्यावेळी मी माझ्या आईवडिलांना कुठे गावाला जायचं असेल तर त्यांना इकडून तिकडे ज्यावेळी मी घेऊन गेलो त्यावेळी त्यांच्या मनामध्ये दिसलं, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. सो मला असं वाटलं की तिथेच माझं जे काही गाडी घेण्याचं टार्गेट किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या पूर्ण झाल्या. आणि
मग हळूहळू गाडी दुसरी झाल्यानंतर, गाडी जुनी झाल्यानंतर मग नेक्सॉनला अपग्रेड केलं. त्यावेळी पण सेम गोष्ट होती. गाडी टियागो एकतर हॅचबॅक सेक्शन मधली आली आणि नेक्सॉन थोडीशी SUV कॅटेगरीमध्ये येते, मिनी SUV म्हणता येतं. आणि ती थोडी खाली, टियागो जरा खाली होती आणि नेक्सॉन थोडी हाईटवर आहे. सो हाईटवर पहिल्या दिवशी मी साताऱ्यावरून पुण्याला गाडी घेऊन आलो, तो मला असं वेगळाच फील आला होता. सो पहिल्या दिवशीचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी एकदम वेगळाच फील होता. असं काय बसलो की अरे एकदम प्रीमियम गाडीमध्येच आपण बसलोय. कुठली पण गाडी प्रत्येकासाठी हे प्रीमियमच असते, पण तरी मी टियागोमधून ज्यावेळी नेक्सॉनला अपग्रेड झालो त्यावेळीचा एक्सपिरियन्स वेगळा. गाडीचा हाईट वाढलेली होती, ज्यावेळी बसायचं पोश्चर आहे ते चेंज झालेलं असतं. गाडी पळवायला म्हणा किंवा सेफ्टीला तर नेक्सॉन 5 स्टार आहेच, पण तो काही फील आहे. तो मला यातनं हेच सांगायचं की स्वप्न बघत राहा. तुमची स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण होतील आणि तुम्ही करताय याचा अर्थ ते होणारच. आणि आता सॅलरी IT मुळं वगैरे बऱ्यापैकी लोकांच्या चांगल्या झाल्यात, गाड्या वगैरे घेऊ शकताय. सो हेच आहे, स्वप्न बघत राहा, स्वप्न तुमची पूर्ण होतील, हेच मला सांगायचं आहे. आणि दॅट्स इट. सो हेच होतं. व्हिडिओ आवडला असेलच, कारण की तुम्हाला पण तुमच्या फिलिंग्स कार घेतल्यानंतरच्या काय असतील ते तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये हळूहळू जाणवलेच असतील. सो दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.